आधी जो सॉफ्टपणे वागणारा बिल्डर असतो तो अचानक पैसे मागण्याच्या वेळी कसा त्याचं रूप रावणाचं दाखवतो, 10 तोंड दाखवतो, हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. भांडेल कोण, तक्रार कोण करेल, वाद कोण घालेल, हे पैसे विषय संपवून काय पाहिजे ते मॅटर क्लोज करा, या घाईमध्ये माणसं असतात. तर त्यामुळे हे फावतं. जेव्हा ओसी म्हणजे मिळते आणि घराचा ताबा मिळतोय तेव्हा किमान एखाद्या कायदेशीर सल्लागाराला घेऊन तो व्यवहार पूर्ण करावा. नक्कीच. म्हणजे आपण कायदेशीर सल्लागार आणि तुमचा आर्किटेक्ट, घर तुम्ही पोझिशन घेताना घराचे एरिया सुद्धा तुम्हाला जेवढा ॲश्युअर केलाय तेवढा मिळाला की नाही मोजून घ्या. आणि समजा ते घर सांगितलेल्या कार्पेट प्रमाणे नसेल तर आपण काय क्लेम करू शकतो? त्या तुमच्या चेकलिस्टवर अंडर प्रोटेस्ट सही करायची. म्हणजे काय करायचं? त्याच्यावर लिहायचं की आय एम सायनिंग दिस अंडर प्रोटेस्ट, माझं समाधान नाही. कार्पेट 500 असेल तर कधी कधी 750 पण बिल्टअप दाखवतो, 700 पण दाखवतो. हे किती व्हॅलिड आहे? माझे मित्र होते, त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली. ते मला म्हणाले, अरे साहब ये तो सुपर बिल्टअप एरिया के हिसाब से हमको पैसे मांग रहे. तर म्हणाले, हे इथले कोण वकील आहेत त्यांच्याशी बोला. ते तर म्हणतात असं. त्यांच्याशी बोलले. म्हटलं हे ते कायद्यात बसतच नाही. हो म्हणाले, पण नियम इथे असतात, इथे असंच. कल्याण डोंबिवलीमध्ये 65 प्रोजेक्ट्स असे समोर आले की सगळ्या गोष्टी लिगल होत्या तरी आज ते अनधिकृत आहेत आणि तिथे घर घेतलेल्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. ते स्वस्तात ज्यावेळी मिळायला लागतं ना घर, त्याच वेळी हे समजलं पाहिजे की हे गडबड आहे. कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्द सांगितला, नथिंग डुईंग. आता तर तो लॉस झालाय. अनधिकृत म्हणजे अनधिकृत ते पाळायचं, विषय संपला. त्याला कुठली दयामाया दाखवता. पण ते करणाऱ्यांना काही सजा आहे की नाही? आहे ना. पण या सिस्टम मध्ये सगळेच इन्व्हॉल्व्ह असतात. तर कोण ती तक्रार घेईल? तक्रार कोर्ट घेईल, कारवाई होणार. दोघं जात नाही. सर, तुम्ही म्हणालात की आपण पोझेशन पर्यंत आलेलो आहे. पोझेशनमध्ये बिल्डर आपल्याला एक चेकलिस्ट देतो की या घराचं हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, हे तुम्हाला सगळं मी दिलेलं आहे आणि आता तुम्ही सही करा. पण सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ज्या बेसिक गोष्टी घरामध्ये हव्या आहेत, जसं काय खिडकीला ग्रिल्स पाहिजे आहेत किंवा बिल्डिंगमध्ये काही येण्या जाण्याची व्यवस्था असेल, तिथे कुंपण नसेल, तिथे काही लीक होल असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, त्या आपल्याला लगेच समजत नाही आणि आपण त्याच्यावर सही करतो. मग आपण ते बिल्डरला पुन्हा मागू शकतो का? आणि ते देणं त्यांनी बंधनकारक आहे का? आणि त्याच्यावर पण पुन्हा आपण रेराकडे किंवा जर तो देत नसेल तर जाऊ शकतो का आणि मिळवू शकतो का? त्यात 2-3 फॅक्टर्स आहेत. काही ठिकाणी अशा प्रकारच्या ग्रिल बसवायला किंवा अशा प्रकारचं काही बांधकाम करायला त्या प्लॅनमध्येच परवानगी नसते. अच्छा. हे प्लॅनिंग ऑथॉरिटी जी आहे, प्लॅनिंग आपली BMC म्हणा किंवा SRA महापालिका, तर त्यांच्या प्लॅनिंग सिस्टीममध्येच काही गोष्टी करायला मनाई आहे. कारण फायर वगैरेच्या दृष्टीने उदाहरणार्थ ग्रिल लावलं, आग लागली तर बाहेर पडायला स्कोप राहत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये परवानगी देतानाच काही गोष्टींना परवानगी दिली जाते. तर ते जर नियमानेच करता येणं शक्य नसेल तर ते बिल्डरला मागण्याचं त्यांनी करून देण्याचं काहीच उपयोग आहे. ते कदाचित तुम्हालाही करता येणार नाही ऑन युअर ओन पण, कारण त्याला परवानगीच नसणार. त्यामुळे ज्या गोष्टीला परवानगी नाही ती गोष्ट करून द्या असं म्हणण्याचं काही कारण नाही. ज्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या आहेत ॲग्रीमेंटमध्ये किंवा तुमच्याशी बोलताना सुद्धा, त्या गोष्टी त्यांनी दिल्या नाही, त्यासाठी तुम्हाला जात लागते. या गोष्टीची मान्यताच नसेल त्या गोष्टीसाठी त्याला काही जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आधीच त्याच्याकडनं मान्य करून घेणं आणि त्याचा अंतर्भाव ॲग्रीमेंटमध्ये करायला लावणं, हे समजण्याचं काहीही कारण नाही की जे छापील ॲग्रीमेंट त्यांनी तयार केलं आहे त्याच्यावरच सही करणं बंधनकारक आहे असं नाही. तुम्ही त्याला सांगू शकतात की मला माझ्या ॲग्रीमेंटमध्ये हे 4 क्लॉज ॲडिशनल पाहिजे, ते टाका, नंतर मी सही करतो. ते त्याला करायला तुम्ही भाग पडू शकता. त्या स्टेजला तुम्ही करा, ते जास्त सोयीचं आहे. कारण ज्या गोष्टी नियमात नसतील त्या करता येणार नाही. कंपाऊंड वॉल किंवा काय असेल जनरली तर केलं जातं, पण समजा नसेल त्या नियमामध्ये तर ते नियमामुळेच ते थांबेल. अदरवाईज त्यांनी जर हे मान्य केलं असेल तर ते त्याकडनं तुम्हाला करून देतात, काही प्रश्न काही प्रॉब्लेम. हां काय. आता एखादी गोष्ट त्या ॲग्रीमेंटमध्येच नाही, तुम्ही आधी बोललाही नाही, तर माहिती नाही, तुम्हाला घरात गेल्यावर जर एखादी गोष्ट हवी आहे ती जर त्या इनहेरंट स्ट्रक्चरचा भाग असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता. अदरवाईज ॲडिशनल काय असेल तर ते यू विल नॉट बी एबल टू. हां. आणि जेव्हा आता आपण समजा एखाद्या गोष्टीला उशीर होतोय त्याच्या, तर किमान एक आपण सतत त्याच्याशी बोलतोय, आपण साईटवर जातोय, त्याला मागणी करतोय, तो तोंडी काही सांगतोय, आपण तोंडी ते ॲग्री करतोय, पण आपण ह्याची तक्रार करत नाही आहोत. आणि ऐन वेळेला आपल्याला कळलं की आपण ह्याला लेखी काही दिलेलं नाही,
अमुक गोष्ट आम्हाला खटकते हे सांगितलेलं नाही, तुला खूप उशीर होतोय त्यामुळे याचा भुर्दंड तुला भरावा लागेल, किंवा नाराजी व्यक्त करत नाही आणि तुम्ही अचानक पोझिशनच्या वेळी त्याला सांगताय की हे आम्हाला नाही, तर तो सांगू शकतो की तुम्ही आम्हाला हे इंटिमेटच केलं नाही, तोंडी व्यवहार आहे फक्त तुम्ही. तर आपलं पत्र त्याला काही इंटिमेट करणं गरजेचं आहे, ईमेल किंवा त्यांनी जे ईमेल आयडी दिलेले आहे किंवा पत्र देणं गरजेचं आहे, केलं पाहिजे. अच्छा, ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात, ज्या गोष्टी आपल्याला वाटतं की हव्या आहेत त्यांनी मान्य केल्या, त्या आपल्या बोलण्यामध्ये आज तुम्ही मान्य केलाय, कृपा करून ते करा, हे त्याला कळवलं पाहिजे. ऍटलिस्ट आपल्या बाजूने त्याच्याकडनं रिप्लाय येईल का नाही माहिती नाही, पण तुमच्या बाजूने ऍटलिस्ट तुम्ही हे रिमाइंड केलं, त्याला हे सांगितलं, तर ऍटलिस्ट रेकॉर्डवर राहील की हे तुमचं आमचं बोलणं झालं होतं. कारण ते त्यांनी डिनाय पण नाही केलं. तो काही रिप्लाय दिली तर एक तर डिनाय करेल किंवा हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. काहीच रिप्लाय दिला नाही तर ते ऍक्सेप्ट केलं जातं. त्यामुळे ते मेन्शन करणं, मेन्शन जाता त्याच्याशी मिटिंगला किंवा पाहायला तेव्हा ते लेखी किंवा ईमेलवर त्याला देणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की या प्रकारांमध्ये कंझ्युमर कोर्ट असेल किंवा रेरा असेल, इथे बसणारे जे ऑफिसर्स आहेत ॲडज्युडिकेटिव्ह म्हणजे ज्युडिशियल मेंबर्स किंवा चेअरपर्सन जे कोणी इथे बसतात, त्यांना हे माहिती आहे की हा जो घर घेणारा ग्राहक आपल्याकडे आलाय हा एक लेमॅन आहे. त्याला सगळ्या प्रोसिजर्स, कायदे, तरतुदी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं कळतच असं नाही. जरी तो शिकलेला असला तरी सुद्धा तो एक लेमॅन आहे. अनेक डॉक्टर्स त्याला माहिती असतील असं नाही. त्यामुळे ज्यावेळी या सगळ्या गोष्टींवर ॲडज्युडिकेशनचा प्रश्न असतो त्यावेळी ते हा विचार नक्की करतात की बाबा हा मुद्दामून हे करतोय की याला खरंच फसवलं, ते त्यांना कळतं. म्हणजे त्यांचा जो काय अनुभव असतो किंवा जे काय आपण सबमिशन असतं त्यातून त्यांना हे कळतं. म्हणजे दरवेळी काही तुम्ही लेखी दिलं नव्हतं तर मग काय असं म्हणून बिल्डर सुटू नाही शकत. मला तेच म्हणायचं, कारण सगळेजण ह्या लिखापडीत किंवा हे टू द पॉइंट नियमानुसार काम करायला एवढा वेळ नसतो. एक तर ते घर घ्यायचं, त्याचे एवढे हप्ते जात आहेत, ते घर भाड्याने राहतोय, ते घर नाही हातात आहे त्याचे लोन पेड करतोय आणि शिवाय राहतो त्या घराचे भाडं भरतोय आणि त्याच्यासाठी तो अथक मेहनत करत असतो आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून राहून जातात आणि त्याचा फायदा बिल्डर शेवटी, म्हणजे आधी जो सॉफ्टपणे वागणारा बिल्डर असतो तो अचानक पैसे मागण्याच्या वेळी कसा त्याचं रूप रावणाचं दाखवतो, 10 तोंड दाखवतो, हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे इथे त्यांनी किती रावणाची तोंड दाखवली तरी कायदा तुमच्या बाजूने आहे आणि तुम्ही ते मागू शकता किंवा रेराकडे जाऊन किंवा एक कायदेशीर सल्लागार घेऊन तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. समजा मगाशा तुमच्या बोलण्यामध्ये आलं की जेव्हा तो ॲग्रीमेंट करतो तेव्हा ते ॲग्रीमेंटच मुळात एका कायदेशीर सल्लागाराला दाखवावं आणि त्याला त्याप्रमाणे ते करून घ्यावं. आपले क्लॉज काय आहेत, आपल्याला काय हवंय, जे बोललंय ते आहे की नाही, किंवा उगाच कशाचे तरी पैसे मागतोय. आणि जेव्हा ओसी म्हणजे मिळते आणि घराचा ताबा मिळतोय तेव्हा किमान एखाद्या कायदेशीर सल्लागाराला घेऊन तो व्यवहार पूर्ण करावा, हे आपण ॲडवाईस करता का? नक्कीच. म्हणजे आपण कायदेशीर सल्लागार आणि तुमचा आर्किटेक्ट, घर तुम्ही पोझिशन घेताना घराचे एरिया सुद्धा तुम्हाला जेवढा ॲश्युअर केलाय तेवढा मिळाला की नाही मोजून घ्या. हे मोजून घ्यावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे ताबा मिळताना आधी घर ते जे कार्पेट त्यांनी सांगितलेलं आहे, कार्पेट म्हणजे मोकळी जागा, घराचं बांधकाम किंवा भिंती नाहीत मधल्या, त्याला आपण कार्पेट म्हणतो, तर ते तेवढं कार्पेट आहे की नाही हे मोजून घ्यावं लागतं. मग ते कसं मोजू आपण, आपल्याला कसं माहिती आहे ते मोजू? आपले असतात आर्किटेक्ट असतात, त्यांच्याकडे माणसं असतात, ते प्रोव्हाइड करतात. त्याला बिल्डर मोजून देतो, त्याच्यावर बिल्डर मोजून देऊन आपण समाधान कसं मानायचं? बरोबर. बिल्डरचा माणूस असेल तो त्याच्या पद्धतीने मोजणी करेल. तो म्हणेल ठीक आहे 2-4 फूट. असं आहे, मुंबईसारख्या शहरामध्ये 1 स्क्वेअर फीटची किंमत 30-35 हजार रुपयापर्यंत असते, 50-50 हजार रुपयापर्यंत. तर 5 स्क्वेअर फीट जागा जर कमी असेल तुम्हाला तर म्हणायला काय होतं, 5 स्क्वेअर फीट काय तुमचं एक माणूस फक्त इथे उभा राहील 5 स्क्वेअर फीटमध्ये, पण त्या 5 स्क्वेअर फीटची किंमत 2.5 लाख रुपये होती. तर त्यामुळे एकेका इंचाची इंच जमिनीची किंमत इथे आहे, मोठी किंमत आहे. त्यामुळे ते मोजून घेणं गरजेचं आहे. मग आपण फ्लॅटचा ताबा घेताना सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे. त्याचं इंटेरियर कसं आहे, त्यांनी ज्या अश्युअर केल्या होत्या, त्यांनी जे किचन प्लॅटफॉर्म दिला आहे तो ठरल्याप्रमाणे दिला आहे का, मॉड्युलर म्हटलं असेल तर तसं दिलेलं आहे का, त्याचं फ्लोरिंग कुठल्या प्रकारचं आहे, टाईल्स ज्या अश्युअर केल्या होत्या त्या दिलेल्या आहेत का, इलेक्ट्रिक फिटिंग जे सांगितले होते ते दिलेले आहेत का, नळाचे किंवा त्याचे जे सगळं हे आहेत त्या शॉवर वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आहेत का, कमोड व्यवस्थित आहे का, बेसिन व्यवस्थित आहे का, म्हणजे त्या ज्या कंपनीचं सांगितलं होतं त्या दर्जाचं ते आहे की नाही, या प्रत्येक गोष्टी. आणि स्क्वेअर फीट किती एरिया आपल्याला अश्युअर केला तेवढा आहे की नाही. मग आपण ते आर्किटेक्ट एक पकडायचा, त्याला त्याचे चार्जेस द्यायचे आणि घर मोजून द्यायचं. आणि समजा ते घर सांगितलेल्या कार्पेट प्रमाणे नसेल तर आपण काय क्लेम करू शकतो? त्या तुमच्या चेकलिस्टवर अंडर प्रोटेस्ट सही करायची. म्हणजे काय करायचं? त्याच्यावर लिहायचं की आय एम सायनिंग दिस अंडर प्रोटेस्ट,
माझं समाधान नाही, की आय विल चेक अँड देन रिव्हर्ट. आता यांनी सांगितल्याप्रमाणे मी सही करतोय. आय एम सायनिंग अंडर प्रोटेस्ट. अंडर प्रोटेस्ट मी सही करतोय. आणि समजा त्यांनी नाही लिहू दिलं, त्याचा चेकलिस्टचा एक फोटो काढायचा सही केलेला, आणि तो फोटो घेऊन त्याचा स्क्रीनशॉट करून त्याला मेल करायचा की ही मी सही तुझ्या सांगण्यामुळे केली आहे, बट आय एम नॉट सॅटिस्फाईड. हां, हे कोर्टाला ऐकाल की बाबा यांनी जबरदस्ती सही घेतली याच्याकडे, पण यांनी कळवलं की आय एम नॉट हॅपी विथ दिस. हे रेकॉर्डवर आणायचं, कारण ते आणलं तरच तुमच्या ग्रीव्हन्सला काही अर्थ राहतो. नाही तर मग तो म्हणणार तुम्ही ताबा घेतला, सगळ्या सह्या केल्या, सगळं तपासून तर घेतलं होतं. तो हे सांगेल की तुमचे लोक आले होते, तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं होतं, त्यावेळी बोलला नाही तुम्ही, आता वर्षभराने काय बोलताय. त्यामुळे मला सांगा, एक कार्पेट ह्याच्यामध्ये काय व्हेरी होतं, कारण एक रेरा कार्पेट आपण बोललं जातं, अजून काय कार्पेट म्हणजे जसं आता मी सांगितलं की पूर्ण बांधकाम वगळून जे आपल्याला युजेबल एरिया आहे तो कार्पेट, त्याच्यात काही प्रकार आहेत आणि मायनर डिफरन्स आहे. रेरा कार्पेटमध्ये फक्त आतल्या भिंत टू भिंत आतला भाग जेवढा घरातला तेवढाच फक्त मोजला जातो. आणि मोफा कार्पेट ज्याला म्हणतो ते जनरल कार्पेट एरिया ज्याला म्हणतो, त्या भिंतीचा म्हणजे भिंतीची जे हे आहे मोजणी आहे ती बाहेरपासून सुरू होईल, आतपासून सुरू होईल. भिंत समजा जर एवढी रुंद असेल तर त्याचा बाहेरचा भागपासून सुरू होतं मोजणी मोफामध्ये, रेरामध्ये आतून सुरू होईल. रेरा आतल्या भिंती मोजल्या म्हणजे भिंतीपासून ते या भिंतीपर्यंतच आहे आतला इंटरनल बाल्कनी आणि बाहेरचे पॅसेज आणि ते मोजलं जाणार नाही. फक्त आतला जेवढा तेवढा कार्पेट मिनिमम फरक, तसा फार फरक नाही पण तो नसेल तर आपण क्लेम करू शकतो. हा, साधारण किती कमी असेल तर आपण क्लेम करू. त्यामुळे ते काय करतात की क्लेम तर तुम्ही 1 स्क्वेअर फीटलाही करू शकता. ओके, त्याला काही हे नाही. समजा 1 स्क्वेअर फीटही कमी मिळाली जागा तुम्हाला, तुम्ही क्लेम करू शकता, त्याला काही प्रश्न नाही. तो काय अच्छा, म्हणजे ते क्लॉज कसे असो, जे अग्रीमेंटमध्ये त्यांनी मोफा लिहिलाय किंवा रेरा लिहिलाय त्याप्रमाणे ते नसेल, आणि मग तो जो आपण आर्किटेक्ट आणून जो मोजेल त्याच्याकडून त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं की हे एवढंच आहे आणि अग्रीमेंटमध्ये एवढं, आणि ते क्लेम करून आपण त्याला सांगू शकतो. आधी आपण त्याला सांगवायचं की हे कमी आहे तर तू याचं काय करतोयस मला ते सांग. त्याचा प्रेझेंट मार्केट रेट प्रमाणे आम्हाला पैसे म्हणजे जर पैसे दिले नसतील तर तेवढे वजा करून देऊ शकतो. पैसे दिले नाही असं होणार नाही, कारण तुम्हाला पोझिशन द्यायच्या वेळेला पैसे दिलेले असणार तुम्ही, त्याच्याशिवाय तो पोझिशन देणारच नाही. तो मुद्दाच नाही. त्याला सांगायचं की याचे एवढ्या स्क्वेअर फीटच्या आजच्या मार्केट रेटने आम्हाला पैसे दे. मी घेतलं त्या मार्केट रेटने नाही, आजच्या मार्केट रेट. मंडळी, तुम्हाला या विषयावरचे आणखीन काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील किंवा तुमच्या काही व्यक्तिगत केसेसमध्ये काही घडलं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा किंवा vimarshabhai@gmail.com या ईमेल आयडीवर तुम्ही पाठवा. एक गोष्ट आणखीन मला यात अशी विचारावीशी वाटते, कारण आपण फसवणूक टाळण्यासाठीचे प्रश्न विचारतोय. आपण साधारणपणे एक घर घेतलंय, त्याच्यात त्याचा बांधकामाची क्वालिटी असेल, लाद्या आहेत, टाईल्स आहेत भिंतीला, जे बाथरूम मधले फॉसेट्स म्हणजे नळ असेल, कमोड असेल, या सगळ्या गोष्टी तो लावून देतो आपल्याला, कारण ते पूर्ण घर आहे असं आपण म्हणतो, हल्ली देतात सगळे. पण समजा त्याची गॅरंटी वॉरंटी आपल्याला काही माहीत नाही, घरातलं लिकेज, बांधकामाची क्वालिटी, हल्ली भिंतीन काढून तिथे मोठ्या मोठ्या खिडक्या बसवल्या जातात, ॲल्युमिनियमचं फ्रेमवर्क केलं जातं, त्याची क्वालिटी, हे किती वर्ष टिकलं पाहिजे, आणि जर किती काळाच्या आत ते खराब झालं तर आपण बिल्डरकडे त्याची दाद मागू शकतो. कसं आहे, रेरानुसार एकदा तुम्हाला पोझिशन दिल्यानंतर म्हणजे ओसी मिळाल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याने जर काही त्यात डिफॉल्ट चालेल बिल्डिंगमध्ये, त्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये, त्याच्या क्वालिटीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी 5 वर्षापर्यंत त्याची जबाबदारी आहे ते नीट करून देणं. आउटर इनसाईड फ्लॅटच्या जर हे तक्रारी असतील आपल्या याच्याशी संबंधित तर त्यासुद्धा रिपेअर करणं त्याची जबाबदारी आहे. हां, प्रश्न एवढाच असतो की त्याने दिलं ते कुठल्या क्वालिटीचं होतं का. अनेकदा खराब होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, नॉट नेसेसरी की ते बिल्डरच्यामुळे किंवा त्या अप्लायन्समुळेच खराब झालं, त्या युसेजमुळे किंवा अनेक अन्य कारणं असू शकतात. ती कारणं फक्त लक्षात घेऊन आपण मागणी करू शकतो की हे तू करू शकतो त्याची. आणि जर ते समजा त्यांनी नाही दिलं तर ह्या ग्रीव्हन्स आहेत ना आपल्याकडे. यू कॅन गो टू कोर्ट फॉर एनी ग्रीव्हन्स. रेरामध्ये जाऊ शकता, कंझ्युमरमध्ये जाऊ शकता, दोन्ही ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ग्रीव्हन्ससाठी जाण्याची पूर्ण परवानगी आहे. अजून एक गोष्ट आपण घर घेताना बघतो की आपल्याला कार्पेट एक सांगितलेलं असतं आणि बिल्टअप एरिया एक दाखवलेला असतो. त्याचं आपण जेव्हा घर घेण्याच्या पूर्वी शोध घेतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ते लोडिंग दिसतं आपल्याला. म्हणजे कार्पेट 500 असेल तर कधी कधी 750 पण बिल्टअप दाखवतो, 700 पण दाखवतो, 750 म्हणजे 40, 45, 35 ते 50 ते 60% पण काय ठिकाणी दाखवले जातात आणि त्याच्यावर कॅल्क्युलेट करून ते घर दाखवतात. आणि ॲग्रीमेंटच्या वेळी दिसतं कार्पेट. हे किती व्हॅलिड आहे.
पण आता नाही, आता कार्पेटशिवाय कार्पेट एरियाच आहे, नियम तोच आहे. फक्त आत्ता मध्यंतरी मला एका शहरातून फोन होता, तर तिथल्या माझे मित्र होते, त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतली. ते मला म्हणाले, अरे साहब ये तो सुपर बिल्टअप एरिया के हिसाब से हमको पैसे मांग रहे हैं. तर ते अलाउड, ते कार्पेट एरियानेच पैसे घेतले पाहिजे. म्हटलं मुळात रजिस्ट्रार कसंही अलाउ करतो, रजिस्ट्रारनीच करायला नको, कारण त्यालाही माहिती आहे कार्पेटनीच घेतली पाहिजे, ते रजिस्ट्रेशन होणार नाही. ते कसं स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करतात त्याच्यावर. तर म्हणाले हे इथले कोण वकील आहेत त्यांच्याशी बोला, ते तर म्हणतात असं. त्यांच्याशी बोललं, म्हटलं हे ते कायद्यात बसतच नाही. हो म्हणाले, पण नियम इथे असतात, इथे असंच चालतं. बापरे. इथे असंच चालतो, सुपर बिल्टअपवरच आम्ही घेतो असं त्यात काय बोल. मग कसं प्रश्न तोच पुन्हा येतो, भांडेल कोण, तक्रार कोण करेल, वाद कोण घालेल, हे पैसे विषय संपवून काय पाहिजे ते मॅटर क्लोज करा, या घाईमध्ये माणसं असतात. तर त्यामुळे हे फावतं. आपल्याकडे जे मुळात कायद्याविषयीची अनास्था जी आहे, कायदेशीर प्रक्रिया राबवण्याविषयीची, एकूणच कायदे पाळण्याविषयीची सुद्धा, त्याचं मुख्य कारण हेच आहे की लोकांना, आणि त्यामुळे मग फसवणूक होत राहते सारखी. शेवटी आपण एखादा सिग्नल तोडतो, तुटला म्हणून जर कोणाला पोलिसाला चिरीबरी देत असू, तर आपण तेवढेच जबाबदार आहोत. आपणच कायदा तोडलाय, आपणच त्याची शिक्षा भोगायला तयार नाही आहे, आणि आपण त्याच्यावर ॲक्शन पण घ्यायला तयार नाही. हेच होतं. तर त्यामुळे कुठलाही कायदा हा जोपर्यंत तो ज्याच्यासाठी झाला आहे त्याला कळत नाही, आणि कळल्यावर त्याची तो राबवण्याची, त्याचा लाभ घेण्याची तयारी नाही, तोपर्यंत त्या कायदे कागदावर राहणार. कागदावर सगळ्याच गोष्टी असतात, पण प्रत्यक्ष त्याचा जर तुम्ही अवलंब केला नाही, तुम्ही तक्रार केली नाही, तुम्ही त्याची काळजी घेतली नाही, तुम्ही त्याचा विचार केला नाही, तर मग अडचणीत तुम्हीच येणार. पण अनेकदा आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची मनस्थिती, छोड यार, कोण करेगा, कोण त्या कोर्टात जाईल, कोण ते वकील करेल, कोण वकिलाला पैसे द्या, पण किती वर्ष चालेल माहीत नाही, त्यामुळं सोडा. ह्या प्रवृत्तीमुळे जे लोक हे असे उद्योग करतात त्यांचं फावतं. हो ना, का त्यांना माहिती आहे हे कोणी करत नाही, एखाद दुसरा केला तर बघू म्हणतात, ते मॅनेज करून टाकू, सेटलमेंट करून घेऊ, असं होतं. तर त्यामुळे आपण काळजी घेणं, म्हणून तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो अत्यंत योग्य आहे, प्रश्न उपस्थित करा की नंतर ह्या गोष्टी अनेक कॉम्प्लिकेटेड होतात, तुम्ही करणार नाही, आधीच काळजी घ्या. बरोबर. त्यामुळे बी प्रिपेअर्ड आणि बी व्हिजिलंट. तुम्ही जर आधीच काळजी घेतली तर ही फसवणूक तुमची भविष्यात होण्याला टळू शकते. आणि त्यासाठीचा मार्ग तुम्ही मोठा सांगितला. तोपर्यंत पूर्ण घर दिसत नाही, बिल्डिंगला ओसी येत नाही, तोपर्यंत घराला हात घालू नका. हा तर सगळ्यात महत्त्वाचा. आणि त्यातही तुम्हाला घ्यायचाच असेल तर मग त्यासाठी ही पूर्ण यंत्रणा जी आहे. आज आपला पॉडकास्ट जे पाहतायत ना, ते कदाचित यातून हा बोध घेतील, पण अनेक जणांच्या पुलाखालू अजून पाणी वाहून गेलेलं आहे आणि ते घराची वाट पाहतायत बिचारे. म्हणजे मी जसं म्हणतोय की असलेलं पण लावून बसलेत, आणि भविष्यात कमवणार त्याची पण तरतूद त्याला देऊन बसले, पण हातात वस्तू नाही, घर नाही, आणि रेंट पे करतायत. तर ह्या गोष्टीला जेव्हा बिल्डर आपल्याला सहानुभूतीने काहीतरी लिहून पण देतो, एखाद्याला सांगेल तो, हा म्हणजे तक्रार व्हायला नको म्हणून उशीर माझ्याकडून झालेला आहे, पण मी तुला रेंट देतो, आणि ते पण त्यांनी समजा नाही दिलं, आणि मग आपण म्हणणार की आता तर काय, घर मला घ्यायचं आहे, तिथे भरण्यापेक्षा हे घर घेऊया आणि ताबा घेऊया. तिथे आपल्याला त्याला सांगता येईल की तुम्हाला म्हटला होता, किंवा तुम्हाला लिहून दिलं होतं, किंवा मेल दिला होता की तुम्हाला रेंट दे. तर आपण ते फायनल पेमेंट करायच्या आधी त्याच्याकडून ते मागू शकतो की आधी हे दे, मग मी तुला ते देतो. म्हणू शकतो ना. कसं आहे, म्हणू शकतो, म्हणतो काय, म्हणू शकतो आपण. तो म्हणतो ठीक आहे, तुला नाही देतो तिच्यात, मी काय करणार, असं म्हटल्यानंतर काय करावं. त्यामुळे तेच म्हणतो की त्यावेळी लढण्याची तयारी असते, ठेवावी लागते. हे ज्यावेळी तो म्हणतो त्यावेळी त्याला सांगितलं पाहिजे की मग आपण कोर्टात भेटू, मग तुझी मी तक्रार करणार, तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार, पोलीस कंप्लेंट पण करणार फ्रॉडसाठी. करू शकतो आपण. होय, बिलकुल करू शकतो. कारण त्याने जर मला लिहून दिलं मी तुला रेंट देईल आणि तो देत नसेल, आणि त्यासाठी माझी इतके लाख, 50 लाख, 60 लाख, 1 करोड रुपये घेऊन जर घर देण्यापासून अडवणूक करत असेल तर हा फ्रॉडच आहे. फसवणुकीची तक्रार करणार, त्याच्यावर ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. त्यामुळे ही म्हणजे आपल्या इंडियन पिनल कोडच्या 420, 406, 409 सगळ्या सेक्शन त्याच्यावर लागतील. तर त्यामुळे त्यांनी याची काळजी बिल्डरनी पण घेतली पाहिजे की आपण काय करतो, आणि घेणाऱ्यांनी, जो ग्राहक आहे
त्यांनी खमकेपणे ते मांडलं पाहिजे आणि ती तयारी ठेवली पाहिजे. मुद्दा तिथेच सगळं घोडं अर्थ आपलं की ज्याच्यासाठी हे आहे यंत्रणा, तर त्याला त्याचा लाभ घेण्याची इच्छा नसते, तयारी नसते, आणि जे घ्यायला जातात मग त्यांची अडचण होत राहते. तर ते त्या अडचणीतनं सुद्धा उभं राहणं ते फार कमी लोक राहतात. ते पुढे जातात, पोचतात, मिळतं, न्याय मिळतोच. न्याय मिळत नाही असं नाही. अच्छा, हे मी खात्रीने सांगतो. आपण म्हणतो की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, पण जस्टिस डिनाईड जरी असला तरी डिले का होईना पण जस्टिस मिळतो. तो मिळतो त्यावेळी त्याचं किती महत्त्व असतं वगैरे वगैरे हे भाग वेगळे, पण तरी अनेकदा होतं. म्हणजे जसं माझ्या एका क्लायंटला साठी नॅशनल कमिशनने ऑर्डर केली की बिल्डरला सगळे पैसे परत करायचे 12% इंटरेस्ट. अच्छा. हां, आता ही ऑर्डर दिल्यानंतर बिल्डर हलायलाच तयार नाही. देण्याचा तर काही विषयच नाही. तिथे कन्झ्युमर कोर्टामध्ये वेगळा एक रेमेडी आहे की तुमच्याकडे त्या बिल्डरला जेलमध्ये पाठवण्याची सोय आहे पैसे दिले. कन्झ्युमर कोर्टात? हां, कन्झ्युमरमध्ये. तिथे ही इथे नाही आहे, रेरामध्ये नाही. रेरामध्ये कन्झ्युमरमध्ये ही सोय आहे. एकदा जेलमध्ये जायची वेळ आल्याबरोबर त्याने द्यायला सुरुवात केली. माझ्या क्लायंटचा धोशा होता की बाबा हे पैसे मिळत नाहीत, काय होईल. मी म्हटलं तू कशाला घाबरतो, जेवढे महिने तो डिले करेल तेवढं इंटरेस्ट तुला मिळणार आहे, ते द्यावंच लागणार आहे. तर त्यामुळे तुझा फायदाच आहे. त्याने जरी उशीर केला तर नुकसान त्याचं आहे आता एकदा ऑर्डर झाल्यावर. पण हे सगळं समजून घेऊन शांतपणे ग्रहण करून ती स्वीकारण्याची तयारी आहे, त्यासाठी लढण्याची तयारी असते, ती गरजेची असते. थोडा वेळ लागतो प्रोसिजरमध्ये, नाही असं नाही. काय अगदीच काही रोजी पिक्चर नाही आहे. ज्युडिशियरीमध्ये कुठलंही असो, ट्रायब्युनल असो का कुठलंही असो, कन्झ्युमर कोर्टातही वेळ लागतो. पण वेळ लागला तरी पण तो सार्थकी लागतो. बरोबर. ग्राहक जर असो आपण तर तो सार्थकी लागणार. त्यात मोठ्या प्रमाणावर जो कन्झ्युमर आहे त्याचा न्याय मिळण्याची शक्यता असते, जी इतर ठिकाणी शक्यता कमी आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकत होतो जेव्हापासून आहे म्हणजे रेरा कायदा आला, रेरा कायदा आल्यानंतर घर घेण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ झाली. काही नियमावली लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांना एक आश्वस्त झालं की माझ्या घर घेण्याच्या प्रक्रियेत जर मी कुठे फसवला जात असेल तर रेराकडे मला दाद मिळू शकते, मी घेऊ शकतो, असं त्याच्या एक मनात होतं. पण त्याच्याही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो समोरचा आहे, बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, तो तेवढाच तगडा घेऊन तुमच्यापर्यंत दावे प्रतिदावे आणि डावपेच खेळायला तयार असतो. तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकतो, हे आज मला डिस्कशनमध्ये तुमच्या कळलं. आणि माझा स्वतःचा फायदा झाला की मला ही एक वेगळी बाजू पण समजली की तुम्ही रेरामधून जर तुम्हाला त्याचा न्याय मिळाला नाही किंवा तर आपण कन्झ्युमर कोर्टात जाऊ नाही शकत. तुम्ही म्हणाला जाऊ शकतो, तर आपण तिथेही जाऊन हा न्याय मागू शकतो. आणि आपली जी फसवणुकीची भावना आहे ही माझ्याबरोबर कोणी नाही, मी एकटाच आहे असं न मानता त्या विषयावर काम करण्याची आणि तो दावा किंवा ती तक्रार नोंदवण्याचं धाडस आपल्याला दाखवलं तर आपण ते जिंकू शकतो. अदरवाईज बिल्डर जसा चाललाय त्याला माहिती आहे माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावात तो असतो, तर त्याला पाठबळ आपण देतोय. म्हणजे सुशिक्षित माणूस जेव्हा गप्प बसतो तेव्हा तो अधिक अशिक्षित असतो. हे जे काही वातावरण आहे आपल्या देशातलं, तिथे न घाबरता आपण किमान एक लेखी व्यवहार त्याच्याशी करू शकतो आणि दाखवू शकतो आपण की त्याला हा कागद आहे, तुझा मला कायदा सांगतो तर मी पण तुला हे सांगितलेलं आहे. तर ती किमान अर्ज टाकणं, त्याला ती नाराजी लेखी सांगणं हे क्रमप्राप्त आहे आणि आपल्याला 4 ओळी तर लिहिता येऊ शकतात, ते तरी करणं. आणि मग तो त्याच्यावर काय बोलतोय ते आपण धरू नये तर आपण ते ऍक्सेप्ट करतोय असं त्याचा अर्थ होतो. मंडळी, टेंबेकर साहेबांनी आपल्याला खूप छान माहिती याच्यावर सांगितलेली आहे. पहिलं तर त्यांनी बॉम्ब फोडलेला आहे की जोपर्यंत तुमच्या घर समोर दिसत नाही आणि ओसी नसेल तोपर्यंत हात घालू नका. ही एक लक्ष्मण रेषा माना तुमच्या घर घेण्याच्या पूर्ण स्वप्नातली, आणि त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर बाकीच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्हाला आत्ता ज्या पाॅडकास्ट बघून ऐकायला मिळाल्या असतील, समजल्या असतील. सर, अजून काही राहतंय का ह्या गोष्टीत? कारण मला जे ग्राहक म्हणून जे वाटतंय किंवा मला जे आजूबाजूला ऐकून किंवा माझा स्वतःचा अनुभव पाहून मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, पण ग्राहकांनी, घर घेणाऱ्यांनी आणखी काय काळजी घेतली पाहिजे का? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कोणाकडे आपण घर घ्यायला जातो आहोत त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा. तो सगळ्यात मोठा तुम्हाला सपोर्ट असतो की बाबा हा फसवणूक. कसं आहे, मी मगाशी म्हटलं तसं की सगळे फसवणूक नाही करत, काही अडचणीत सापडतात. कधी गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्समुळे, कधी एखाद्या हायकोर्टाच्या निर्णयामुळे, कधी कुणीतरी विनाकारणच केस टाकतं, स्टे आणतं, त्याच्यामुळे काही कारणांनी कधी फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. येऊ शकतात. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला उद्देश फसवणुकीचाच असतो असं नाही.
वेगळ्याही कारणाने रखडला जाऊ शकतो. त्यामुळे ते पण तरीसुद्धा एखाद्याचा ट्रॅक रेकॉर्ड जर व्यवस्थित असेल तर ॲटलिस्ट तुम्ही तिथे रिलाय करू शकता. पण तरीसुद्धा प्रत्येक प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची धाडस करू नये असा माझा सल्ला आहे. करत असाल तर करा, पण ते करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय. कसं असतं की तुम्ही न्याय मागायला जाल, कोर्टात जाल, केस कराल, त्या सगळ्या गोष्टी कराल पुढे जाऊन, पण ते सगळं आपल्या शेवटी मी जसं मगाशी म्हटलं की सर्वसामान्य माणूस हा रिलक्टंट असतो या सगळ्या गोष्टी करायला. पण त्या जर टाळायच्या असतील तर तुम्ही आधी तरी काळजी घेतली पाहिजे. जसं आपण म्हणतो की तुम्ही जर शरीर निरोगी राहिलं, तुम्ही व्यायाम करत राहिलात, चांगल्या प्रकारचं खाणंपिणं असेल तर तुमचे पुढचे डॉक्टरांचे खर्च टळतील. तसंच हे आहे. नाही तर मग तुम्हाला खर्च करावा लागतील. आता जर तुम्ही निष्काळजी राहिला तर पुढे जाऊन तुमच्या जसा शारीरिक आरोग्याला त्रास आहे तसं आर्थिक आरोग्याला त्रास होईल, तुम्ही आर्थिक अडचणीत सापडा. त्यामुळे शक्यतो कुठलाही बिल्डर तपासताना घेताना तिथे घर घ्यायला जाताना या गोष्टीची काळजी आहे. रेरा हे खूप चांगलं लेजिस्लेशन आहे, त्याचं भरपूर त्याचे लाभ आहेत. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी बऱ्यापैकी आली आहे. हे बऱ्यापैकी मोठे प्रोजेक्ट्सचं तर सगळ्या बाजूनी ट्रान्सपरन्सी. ज्याला बनवाबनीच करायची असते तो कुठे बनवाबनी करण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यामुळे ते रेराची सुद्धा माहिती घेऊन आपण व्हेरीफाय करणं. यू शुड बी पर्सनली सॅटिस्फाईड. इन्फॉर्मेशन जी डिस्प्ले होते ती योग्य आहे का नाही ते तुम्ही त्या ऑथॉरिटीकडे जाऊन चेक करा. तेवढं जरी तुम्ही केलं तर तुमचे फसवणूक बऱ्यापैकी टळू शकते. ट्रॅक रेकॉर्ड चेक करा, कागदपत्रांची शहानिशा करा, प्रोजेक्टविषयी बाकीच्यांकडनं माहिती घ्या, आधी घेतलेल्या लोकांकडे माहिती घ्या, त्यांचे आधीचे प्रोजेक्ट असतील की त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा हा SRAचा आहे का, हा दुसरा कुठला आहे का, रिडेव्हलपमेंटचा आहे का, त्यात काय मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आणि स्पष्ट बोला. बिल्डरकडे जाताना बिचकून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. त्याच्याशी बोलताना निगोशिएट करा. तुम्हाला काय हवं आहे त्याच्यात हे सांगा त्याला. मला या गोष्टी हव्यात, कदाचित या 2 गोष्टी मला ॲडिशनल पाहिजे. त्याला तो जर जास्त पैसे मागत असतील तर ते देण्याची तयारी असेल तर ते द्या, पण ते लिहून घ्या. त्याच्याकडनं डिले झाला तर तो काय देणार आहे हे सुद्धा आधीच बदलून घ्या. की या तारखेला नाही मिळालं तर काय हे सुद्धा लिहून घ्या. मी भाडं देईल, कॉम्पेन्सेशन देईल, इंटरेस्ट देईल, तुम्हाला डिस्काउंट देईल, काय देणार असेल डिले झाला तर ते सुद्धा लिहून घ्या. या सगळ्या गोष्टी जर स्पष्टपणे बोलणं केलं मला वाटतं फसवणूक टाळली जाऊ शकते. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया आपल्यासाठी उपलब्ध आहे. कंझ्युमर कोर्ट्स अवेलेबल आहेत, रेरा अवेलेबल आहे, आणखी पण पोलीस पण अवेलेबल आहे. पण हे सगळे अवेल करण्याची स्थितीच आपल्यावर येणार नाही, म्हणून काळजी घेतली पाहिजे. मी वकील आहे, माझ्याकडे लोक आले तर चांगलंच आहे, पण तरीसुद्धा मी हे सांगतो की ही काळजी घ्या. शक्यतो लिटिगेशन होणार नाही हे बघा. झालं तर ते करायला घाबरू नका. अशी जर स्थिती उत्पन्न झाली तर मी आता कुठे कोर्टात जाऊ, कुठे न्याय मागू असा विचार करू नका. न्याय मागा आणि तो जो कोण बिल्डर तुमची फसवणूक करत असेल त्याला अद्दल घालवा. अलीकडे आपण वर्तमानपत्रामध्ये खूप वाचतोय, नाव घेऊन सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये 65 प्रोजेक्ट्स असे समोर आले की सगळ्या गोष्टी लिगल होत्या तरी आज ते अनधिकृत आहेत आणि तिथे घर घेतलेल्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. तर हे असे जर प्रोजेक्ट्स, तुम्ही मगाशी त्याचा एक उल्लेख केलात की डॉक्युमेंट्स कसे फसवे होऊ शकतात, मग इथे जबाबदार कोण राहतं? ज्याला भोगावं लागतंय तो घर खरेदीदारच आहे, तो रहिवाशीच आहे. पण ज्यांनी त्याला सर्टिफिकेट दिले, जी स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा आणखीन काही ऑथॉरिटीज असतील, यांच्या तो NOCs दाखवतो, सगळं दाखवताना रेराकडे रजिस्टर करतो. एखादी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपली कागदपत्र सरकार तपासतं, जातीचं सर्टिफिकेट दिल्यानंतर पडताळणीचं पुन्हा काढावं लागतं. मग ही कोणाची जबाबदारी आहे की हे सगळं खरं आलंय हे बघण्याची? त्याच्यासाठी काय तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवात आणखीन काय अपडेट झालं पाहिजे या कायद्यामध्ये की अशी फसवणूक होऊ नये? कारण आज भोगतायत ना ते फार गरीब लोक आहेत. यात 2 प्रकार आहे. तुम्ही जो दुसरा भाग सांगितला घर खरेदी करणारे गरीब आहेत, त्यांना स्वस्तात घर मिळालं म्हणून त्यांनी घेतलं. ते स्वस्तात ज्यावेळी मिळायला लागतं ना घर, त्याच वेळी हे समजलं पाहिजे की हे गडबड आहे. एखादी गोष्ट त्याच्या निर्धारित किमतीपेक्षा जर स्वस्त कोणी देत असेल किंवा अति सांगत असेल तर निश्चितपणे त्यात गडबड आहे. यात 2 भाग होतात. एक तर काही लोक हे अज्ञानाने फसवले जातात, काही लोक माहिती असून फसतात. त्याला माहिती एवढ्या पैशात घर नाही मिळू शकत, तरी रिस्क. म्हणजे तुमच्या तिव्यामध्ये तिथल्या एका बिल्डर, मीच केस लढवली, जिंकलो, पण जिंकण्यात काय फार आनंद नाही. 45,000 रुपयात तुम्हाला घर मिळेल अशी जाहिरात केली. आता 45,000 ही 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण 12 वर्षापूर्वी सुद्धा दिवा जरी असला तरी 45,000 कोण घर देईल? नाही देणार. 45,000 घर घ्यायला
2000 लोक पोहोचले त्याच्याकडे. त्यांनी कोणाला घर नाही दिलं, 5-6 लोकांना दिलं दाखवायला. त्या 5-6ला दिल्यावर आणखी 1000 लोकांनी पैसे भरले. पैसे घेऊन त्यांनी छुमंतर झाला. आता 45,000 घर मिळू शकतं याच्यावर कोणी जर विश्वास ठेवत असेल तर त्याला काय म्हणावं. बरोबर आहे. तर ही सुद्धा स्थिती आहे. हे मला माहिती आहे. आपल्याकडे विरारमध्ये सुद्धा बऱ्याच बिल्डिंग पाडण्याचा आदेश हायकोर्टाने केला. नालासोपाऱ्यामध्ये पण तिथे हे स्थिती आहे. लोड बेअरिंगच्या बिल्डिंग ते बांधतात अनधिकृतपणे. बिल्डिंग बांधली जाते, लोक असेच बाहेर. तुम्ही जर रुस्तमजीचा फ्लॅट घ्यायला गेला तर 25-30-35 लाख द्यावे लागतात. इथे 15 लाखाला मिळतो, ते घेतात. हे घेणाऱ्यालाही माहिती आहे की इथे काहीतरी गडबड आहे. मी मुळीच हे याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही की घेणाऱ्याला माहिती नसतं तो बिचारा गरीब फसवला जातो. ती फसवणूक नाही, ती जाणीवपूर्वक लोक घेतात. जिथे चलेगा चलेगा, हे करतील काहीतरी मॅनेज, असा त्याचा गव्हर्नमेंटवर विश्वास असतो. की तिथल्या लोकल लिडर्स सांगितलं असं की हम मॅनेज कर लेंगे, तुम्ही टेन्शन मतलो, सगळे आपलेच आहेत, कॉर्पोरेशन आपलंच आहे, हे आपलेच आहे. पण कुणीतरी कोर्टात गेला आणि सरकार लेवलला होऊनही जातं अनेकदा, कारण लोकल पॉलिटिशियन्स त्यांचे इंटरेस्ट असतात, मतदार असतात, त्यामुळे होऊनही जातं. पण एखाद्या कोर्टात गेलं मॅटर की कोर्टात जसं डॉक्टर सारखं आहे, ते काय दयामाया करत नाही. ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचं. कोर्टाने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्द सांगितला, नथिंग डुईंग. हे आता तर तो लॉस झालाय. अनधिकृत म्हणजे अनधिकृत ते पाळायचं, विषय संपला. त्याला कुठली दयामाया दाखवायचा. तर त्याला इलाज. त्यामुळे घेणारे लोक सुद्धा यात काही कमी जबाबदार आहेत असं मानायचं की कारण. त्यामुळे ही सुद्धा लोकांनी पण काळजी घेतली. जे असे नसतात, काही लोक सर्वसामान्य असतात सुद्धा जे बिचारे फसतात, त्यांना वाटतं खरंच मिळतं 15 लाखात आपल्याला घर. असे काही सगळेच बदमाश आहेत असं नाही. तर त्या लोकांची बिचाऱ्याची जास्त फसवणूक. पण त्याच्यावर काही उपाय नाही, कारण अनधिकृत आहे, तोडावंच लागणार. नाही, पण हे अनधिकृत तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, मान्य आहे की अनधिकृत आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आहे, अनधिकृत इज अनधिकृत, इलिगल इज इलिगल. पण ते करणाऱ्यांना काही सजा आहे की नाही? आहे ना, त्यांनी सजा आहे. त्यांच्यावर बिल्डरला, ते परमिशन देणाऱ्यांना त्याच्याकडे दुर्लक्ष करणार, क्रिमिनल ऍक्शन आहे त्यांच्यावर. त्यांच्याकडे तुम्हाला पोलिसांकडे दाद मागण्याची सोय आहे आणि पूर्णपणे फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर होऊन त्याच्यावर कारवाई शिक्षा होईल. या सिस्टम मध्ये सगळेच इन्व्हॉल्व असतात. तर कोण ती तक्रार घेईल? तक्रार कोर्ट घेईल. यू कॅन गो टू कोर्ट अँड फाईल. असं काही नाही, कोर्टात गेला तर कोर्ट कुणावरही FIR करू शकतं. कोर्टाला काही बंधन नाही आहे. या मॅजिस्ट्रेट कोर्टामधून सुद्धा तुम्हाला काही सुप्रीम कोर्टातच जायची गरज नाही. कोणी किती मोठा असो, कोर्टासमोर कोणी मोठा नाही, कारवाई होणार. लोक जात नाहीत. आता या प्रकारच्या स्थितीमध्ये तो बिचारे आधीच ते गरीब आहेत आणि त्यांना तसं दाबलंही जातं म्हटल्यावर त्याच्या आजूबाजूला मसल पॉवर पण तर त्याला जर सांगितलं बाबा तू पोलीस जायगा तो मार खायगा, तर तो कोण कुठे जाणार आहे? जाणार नाही. त्याच्यासाठी लढणारे लोक फार कमी असतात. इथे प्रश्न असा उपस्थित होतो. आता हा आपला तो नवीन घर घेण्याचा विषय होता, पण हा विषय आला म्हणून मी बोलतो. जे लोक अनधिकृत घेऊन झोपडी राहतात त्यांना सरकार घर देतं, आणि जे लोक स्वस्त घर मिळतं म्हणून जे स्थानिक आहेत ते घर घेतात त्यांना इल्लीगल म्हणून बेघर व्हावं लागतं. ह्या विरोधाभासात कुठेतरी काहीतरी कायद्यामध्ये तरतूद व्हायला हवी की नको? कसं आहे मयूरजी, कायद्यांमध्ये तरतुदी आहेतच. कायदे हे करण्याची परवानगी नाही देत. कायदे, आता रेरासारखा कायदा आहे ना आपल्याकडे, जो केवळ एवढ्याच कारणासाठी आहे, रिअल इस्टेटचे. याचं दुसरं कामच नाही त्यांना, एवढंच का रोज उठून विटा सिमेंटच मोजायचं त्यांना. तरी सुद्धा हे घटना घडतात. इथे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसने निकाल होतो. ते काही फार साक्षी पुरावे एव्हिडन्स मागत नाहीत. नॅचरल जस्टिस, त्यांना कळतं कोण बदमाश आणि कोण इथला फसवला गेला, कळतं बरोबर. तरी सुद्धा लोक तिथे दाद मागत नाही. तर तरी सुद्धा या फसवणुकीच्या घटना घडतात. याचं मुख्य कारण कसं आहे की एकूण सिस्टीममध्ये ज्या प्रकारची आपल्याकडे अलर्टनेस असला पाहिजे की मी बाबा याच्यात अलर्ट राहून काय करीन. आणि कधी कधी कन्व्हिनियन्स पण असतं. स्वयार्धम मयार्धम, माझाही थोडासा फायदा असतो, तुमचाही थोडासा फायदा असतो. माणसं दुर्लक्ष करतात. तिसरं असतं दडपशाही. दाबले जातात जे गरीब लोक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, त्याला न्याय मिळणार नाही याची पण व्यवस्था केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टींवर तर कसं आहे, शेवटी न्याय त्यालाच मिळेल जो मागायला जाईल. त्याच्यासाठी व्यवस्था आहे. सगळे कायदे आहेत, फौजदारी कायदे आहेत, सिव्हिल कायदे आहेत, कन्झ्युमर आहे, रेरा आहे, एव्हरीथिंग आहे. पण जो जाणारच नाही त्याला कोण कायदा काय तुमच्या दारी येणार नाही. जो ओरडेल माझ्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळण्याची व्यवस्था आहे. तर त्यामुळे आता हा जो सगळा हा व्यापक विषय आहे, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असं. पण ते पाहून आपल्याला पण एक दुःख होतं किंवा सिस्टम आपली खराब आहे हे मान्य करावतोय आपण.
अगदी खरं. म्हणजे आता गंमत असेल की अशा बिल्डिंग उभ्या असताना समजा त्यांच्या परवानग्या खोट्या आहेत, त्या बिल्डिंग उभ्या होत असताना जे लोक बघत राहतात ते काय करतात? मी तर पाहिलंय पोझिशन पर्यंत आलेल्या बिल्डिंग आहे, सगळ्या अमेनिटीज आत लागल्या. म्हणजे आता आपल्याकडे त्यांनी कायदा केला की अनधिकृत बांधकामाला संरक्षण द्या, असं जर कोणी पत्र दिलं लोकप्रतिनिधीने तर त्याचं लोकप्रतिनिधित्व रद्द होईल, अशा प्रकारची तरतूद केली आपल्याकडे. तर कोणी पत्र देत नाही, पण अनधिकृत होतच आहे ना, पत्र द्यायची गरज नाही, पण संरक्षण तर मिळतंय. त्यामुळे आता त्यातले सुद्धा अनेक भाग मला माहिती आहेत, सगळ्या काही मी पण बोलू नाही शकत ऑन कॅमेरा, पण त्याचे सुद्धा अनेक वेगवेगळे पैलू आहेत. एक वेगळा विषय आहे पूर्णपणे. टेंबेकर सर, तुम्ही अनेक मनात माझ्या प्रश्न होते या विषयावरचे, आणि मला केव्हापासून वाटत होतं की ही एक मोठी फसवणूक आहे घराच्या संदर्भातली, आणि खास करून अंडर कन्स्ट्रक्शन. म्हणून आज हा विषय घेऊन आम्ही विमर्शेच्या माध्यमातून तुम्हाला भेटलो. एक सुप्रीम कोर्टाचा ऑथराइज वकील हे जेव्हा सांगतो तेव्हा लोकांची खरं डोळे उघडणं गरजेचं आहे. तुम्ही या लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून अनेक केसेस लढताय. मला असं वाटत नाही केवळ ह्याच विषयावर तुमच्याशी पॉडकास्ट करून मी थांबावं, मुलाखत घ्यावी. ज्या काही लक्ष्मण रेषा आज तुम्ही सांगितल्या काय चेक करावं, आणि खूप ब्रह्मवाक्य तुम्ही आज 4 सांगितली ती मी पुन्हा सांगणार आहे की घर जोपर्यंत पूर्ण तुम्हाला दिसत नाही, डोळ्यासमोर बनलेलं, आणि त्याची ओसी मिळाली नसेल तर घर घेऊ नका. घर घेण्यापूर्वी ॲग्रीमेंट आहे ते एका कायदेशीर सल्लागाराला दाखवून घ्या. त्या ज्या काही तरतुदी तुम्हाला हव्या आहेत तो तोंडी सांगतोय, पण त्यात नाही ते व्हेरी करा. आणि जर ते नसेल तर घराची ॲग्रीमेंट करू नका, आणि आधी घेतलेले पैसे तुम्हाला त्यातून परत मिळू शकतात. आणि घर घेताना ओसी मिळून पूर्ण ताबा घेतानाही तुम्ही कायदेशीर सल्ला घ्या, किंवा त्या व्यक्तीला मध्यस्थ म्हणून नेमा. कारण तुम्ही घर घेताय ते अख्ख्या आयुष्यभराची पुंजी लावून घेताय, त्यासाठी 1, 2, 5, 10 हजार रुपये या कायदेशीर बाबीला गेले तरी चालतील, पण ते दाखवूनच घ्या. आज तुम्ही खूप छान माहिती दिली, म्हणजे सगळेच टप्पे आणि सगळेच मुद्दे आजच्या या चर्चेमध्ये आले असतील असं काय आपण सांगू शकत नाही, पण जी काय तुम्ही माहिती दिली, प्राथमिक माहिती, पण त्यातली सखोल बाबी तुम्ही उलगडून सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून मी आभार मानतो. आणि आमच्या विमर्शेच्या पूर्ण सबस्क्रायबर टीम आणि आज जो हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या वतीने आभार मानतो. एवढं बोलून आजचा हा पॉडकास्ट आपण संपवूया. भेटूया एक नवीन विषय घेऊन, याच विषयावरचा, फसवणुकीच्या संदर्भातला. पण तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.